महाडच्या दुर्घटनेबद्दलची जी बातमी आहे त्याच्याबद्दलही तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। महाड दुर्घटने जी झाली त्यामध्ये आज सलग 9व्या दिवशी महाडमधील सावित्री नदीतलं शोधकार्य सुरू आहे। महाड दुर्घटनेतील 2 एसटी बसपैकी राजापूर बोरिवली बसला काल सावित्रीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आलं। तब्बल 8 दिवसांच्या शोधकार्यानंतर दुर्घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर ही बस सापडली। पाण्याचा प्रवाह आणि मगरींचा वावर यामुळे दुर्घटनेनंतर मृतदेहांसोबत 2 एसटी बस आणि तवेरा गाडी शोधण्याचं आव्हान नौदलापुढे होतं। मात्र यातील एक बस सध्या सापडली आहे, तिला जेसीबीच्या साहाय्यानं नदी पात्रातून बाहेर काढण्यात आलंय। सचिन देसाई आपल्या सोबत आहेत। सचिन, आज 9वा दिवस आहे आणि या 9व्या दिवशी देखील आपण बघितलं काल एक बस मिळाली, पण आता पुढचं शोधकार्य कसं सुरू आहे? निश्चित या संपूर्ण दुर्घटनेनंतर प्रायोरिटीने हे जे लोक वाहून गेली होती, वाहनं वाहून गेली होती, यांचा शोध पहिल्या दिवसापासून सुरू झाला होता। सावित्रीचं पात्र इतकं विस्तीर्ण आणि इतक्या लांबपर्यंत पोहोचलं, म्हणजे पहिला जो मृतदेह हाती लागला होता तो जवळजवळ 152 किलोमीटर अंतरावर लागला होता। त्यामुळे या संपूर्ण विस्तीर्ण पात्रामध्ये मृतदेह शोधणं, गाडी शोधणं हे निश्चितच या सगळ्या शोधपथकांसमोर एक मोठं आव्हान होतं। मात्र नेव्हीला काल एक मोठं यश या सगळ्यामध्ये आलं होतं। ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, जो पूल कोसळला होता, या पुलापासून अवघ्या 200 मीटर अंतरावरतीच पाण्याखालून काही प्रमाणात इंधन वरती येत असल्याचं निदर्शनास आलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी एखादं वाहन असेल अशी शक्यता नेव्हीला निर्माण झाली होती। त्यानंतर काल पहाटेपासूनच नेव्हीनं या संपूर्ण भागामध्ये सर्च ऑपरेशन केलं आणि 200 मीटर अंतरावरती रत्नागिरीच्या दिशेला जाणाऱ्या बाजूला काठावरती बस पाण्याखाली असल्याचं नेव्हीला निष्पन्न झालं होतं आणि त्यानंतर मग दुपारनंतर ही बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले। मात्र त्यानंतर हे लक्षात आलं होतं की मोठ्या प्रमाणात दगड, माती आणि गाळ या संपूर्ण बसमध्ये बसला होता आणि यामुळे ही बस अडकून पडली होती। 2 वेळा दुपारपर्यंत नेव्हीने हे प्रयत्न केले होते, जे वायर रोप्स लावले गेले होते या बसला वरती खेचण्यासाठी, 2 वेळा हे वायर रोप्स तुटले, त्यामुळे तिला काढणं कठीण होऊन बसलं आणि शेवटी संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान नेव्हीच्या संपूर्ण ताकदीने ही सगळं ऑपरेशन करण्यात आलं आणि 5-5:30च्या दरम्यान ही बस पाण्याच्या बाहेर काढण्यामध्ये यश आलं। मात्र ज्या पद्धतीनं बस पाण्याबाहेर आलेली आपण पाहतोय की या बसचा वरचा जो भाग आहे तो म्हणजे चेसीच्या वरचा, खिडकीच्या वरचा जो भाग आहे हा पत्रा पूर्णतः तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे। काही सीट्स याच्या वाहून गेलेल्या अवस्थेमध्ये आहेत। काल रात्री उशिरा या गाडीचा जो टप होता तो टप शोधण्याचा प्रयत्न झाला, त्यातही नेव्हीला यश आलं। सायंकाळी उशिरा या गाडीचा जो टप वाहून गेला होता, जिथं गाडी सापडली अवघ्या काही फूट अंतरावरच तो टपही आढळला, तोही बाहेर काढण्यामध्ये नेव्हीला यश आलं होतं। आता ही गाडी दुसरी बस आहे जी जयगड मुंबई होती, या गाडीचा शोध सुरू होतोय। त्याचबरोबर तवेरा गाडी आहे, याचाही शोध सुरू होतोय। वेगवेगळ्या एजन्सीज आहेत या संपूर्ण सावित्रीच्या पात्रामध्ये ज्या काम करतायत, ही संपूर्ण गाड्या शोधण्याचा प्रयत्न करतायत। आज सकाळपासूनच नेव्ही पाण्यामध्ये उतरली आहे, एनडीआरएफ पाण्यामध्ये उतरले आणि या गाड्यांचा शोध पुन्हा एकदा सुरू झाला आहे। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।